भांडूप स्टेशन परिसरामध्ये 3 बेस्टच्या बस एकमेकांना विचित्र पद्धतीने धडकल्या आणि त्यामुळे एक वाहक जखमी झालाय। तसंच तिन्ही बसचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाहीये। बातमी मुंबईतून आहे। भांडूप इथे 3 बस एकमेकांना विचित्र पद्धतीने धडकल्या आणि या घटनेमध्ये तिन्ही बसेसचं मोठं नुकसान झालं। घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी वाहकाला मात्र तो जखमी झालेला आहे। 3 बस एकमेकांवर आदळल्या। आपण बघतोय या फोटोज मध्ये भांडूप इथले दृश्य आहे। एका बसचा वाहक जखमी झालेला आहे। सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाहीये। भांडूप स्टेशन परिसरामधली ही घटना आहे। 3 बेस्टच्या या बसेस एकमेकांना विचित्र पद्धतीने धडकल्या आणि यामध्ये एक वाहकाला जखम झालेली आहे। जखमी येतो वाहक। मात्र 3 बसेसचा हा विचित्र अपघात, कोणीही सुदैवाने यामध्ये गंभीर जखमी नाहीये। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। अमोल, नेमकी कशी घडली आहे घटना? भांडूपमध्ये 3 बसेस एकमेकांना धडकल्यात। अनुपमा, भांडूपच्या एलबीएस रोडवर स्टेशन परिसरात ही घटना घडलेली आहे। 2 बस या बस स्टॉपवर लागलेल्या होत्या। त्याच वेळेला पाठीमागून एक भांडूपवरून मुलुंडच्या दिशेने जाणारी एक बस आली। तिचा ब्रेक फेल झाला आणि ही बस थेट पुढील ज्या 2 बसेस आहेत त्या 2 बसेसवर जोरात आदळली आणि हा अपघात झालेला आहे। बेसच्या दर्शनी भागाचा आणि पाठीमागील भागाचा काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे, परंतु सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झालेलं नाहीये। एक कंडक्टर आहे, त्यांना किरकोळ जखम झालेली आहे। खरं तर वर्दळीचा भाग आहे आणि गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते, परंतु ज्या वेळेला हा अपघात घडला त्यावेळेला त्या ठिकाणी कोणतीही प्रवासी त्या ठिकाणी बसची वाट पाहत नव्हते, त्यामुळे मोठा अपघात आहे तो होता टळलेला आहे। धन्यवाद अमोल, दिलेल्या माहितीबद्दल। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्यावर होते। भांडूप स्टेशन परिसरामध्ये हा विचित्र अपघात झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।